हाय नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. मस्त खा स्वस्त रहा. आज आपल्याला नूडल्स डोसा, चायनीज नूडल्स डोसा बघायचा आहे, अंडा डोसा बघायचा आहे, साधा डोसा बघायचा आहे. एकदा डोस्याचं पीठ घातलं की अनेक प्रकारचे डोसे बनवता येतात. तसे आपण 2-3 प्रकारचे बघूया. आता हे तांदूळ आहेत, साधे मी अगदी भात बनवते ना ते तांदूळ आहेत. फक्त तांदूळ कुठलेही घ्या, रेशनचे घेतलेत, गावचे घेतलेत, कुठलेही घेतलेत तरी, पण ते जुने असायला हवेत, नवीन नको. नवीन असले मग जरा चिकट. खरं सांगते, अंदाज नव्हता, नेहमी माझं बिघडायचंच. तर हे त्याच्यामध्ये हे तांदूळ आहेत ना, ते मी 2 वाट्या घेतलं. आणि हे तांदूळ आहेत, याला उकडे तांदूळ म्हणतात. हे सुद्धा 2 प्रकारात येतात, बारीक जाडे असे येतात. आपण जाडेच घ्यायचे. आणि हे मला ना माझी भाऊजे साऊथ इंडियन आहे, तिने मला हे सांगितलं की असं हे तांदूळ घ्यायचे म्हणून. आणि खरोखरीच आता मी ते घेऊन करते ना, तर अगदी परफेक्ट होतं. आणि ही आहे उडदाची डाळ. मग आता बघा, 2 वाटे आपले ते तांदूळ साधे कुठलेही, नंतर 1 वाटी उकडे तांदूळ घेतले आणि हे ते 3 वाटी, तर 1 वाटी आपण उडदाची डाळ घ्यायची. हे सगळं उडदाची डाळ वेगळी धुवून भिजत घालायची. मी बघा आता हे जवळजवळ दुपारी 12 वाजता करते. आता हे 12ला मी हे सगळं धुवून ठेवणार आहे. त्याच्यात पाणी घालून 1 चमचा त्याच्यामध्ये मी बडीशेप टाकली आणि 1 चमचा मेथी टाकली. आपल्या उडदाच्या डाळीत टाकून ठेवायची भिजत रात्री. आता हे मी रात्री सगळं वाटायचं बारीक. उडदाची डाळ छान बारीक वाटायची आणि तांदूळ थोडेसे अगदीच भरभरीत नाही, थोडेसे भरभरीत ठेवायचे. कारण आपण त्याची मग इडलीही बनवू शकतो किंवा डोसेही बनवू शकतो. आता आपल्याला डोसे बनवायचे आहेत, थोडे म्हणजे अगदीच जाड ठेवायचे नाहीत, लागले नाही लागले अशी भरभरीत बनवायचे. आता हे मी तांदूळ, उडदाची डाळ बारीक केली, तांदूळ आता दोन्ही एकदम मिक्स करायचे, छान असे मिक्स करून घ्यायचे. आता काय गरमी आहे त्यामुळे पीठ हे येतच, पण तरी पण मी म्हणजे पीठ कसं थंडी बिंडीत कसं आलं पाहिजे ते मागे पण मी तुम्हाला डोसे दाखवले, त्याच्यात दाखवलं होतं. हे साखर आणि मिठाचं पाणी कितीसं घेतलं आहे बघा, थोडंसं साखर मीठ एकत्र करून. साखर अगदी थोडी, तुम्ही म्हणाल आता ह्याच्यात डोस्यात साखर वगैरे, म्हणून ती साखर अगदी थोडीशी, पाव चमचा आणि पाव चमचा मीठ असं एकत्र करून हे पाणी केले. ते पूर्ण सगळं विरघळवायचं आणि ते आपण त्या पिठावर मध्ये घालायचं. त्याने थोडं प्रोसेस होते चांगली पीठ येण्याची. असं टाकायचं आणि नंतर पूर्ण सगळं असं हलवून घ्यायचं हाताने छान, नाही तर चमच्याने, पळीने, कशाने तुम्ही छान असं हलवून घ्या. असं वरच्यावर नाही हा, पूर्ण अगदी व्यवस्थित हलवायचं आहे. आणि मग ते पीठ छान मिक्स करायचं आणि मस्त झाकून ठेवायचं. आता काय म्हणजे गरमी आहे त्यामुळे फ्रीजवर वगैरे काही ठेवण्याची गरज नाही, छान आपल्या गॅसवर जवळ ठेवलं तरी चालेल. असं सगळं छान ढवळून पीठ मी ठेवले, झाकण ठेवायचं आणि ठेवून द्यायचं. हे झालं आपलं डोश्यांचं पीठ आहे. सकाळी छान पीठ येईल मस्तपैकी आणि आपण डोसे करायला घ्यायचे. आता आपल्याला नूडल्स डोसा बनवायचा, चायनीज नूडल्सचा डोसा बनवायचा. हे नूडल्स आहेत, पाणी आपण गरम करत ठेवले, जेवढे नूडल्स तेवढं पाणी ठेवायचं. आता मी अगदी हे पाकिटमधलं पावभाग घेतलं आहे नूडल्सचा. आता हे पाण्याला उकळ आली की त्याच्यात आधी आपण मीठ घालूया आणि 1 चमचा मीठ, 1 चमचा तेल घालूया. आणि छान उकळी आली की आपण त्याच्यात त्या नूडल्सचे तुकडे करून टाकूया. आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे. आता आपण हे नूडल्स असे तोडून टाकूया, कारण ते आपल्याला डोस्यामध्ये घालायचे, त्यामुळे असे लांबच्या लांब काही जमायचे नाहीत डोस्यात.
तुम्ही आत्ता असे उकळून घ्या, नंतर त्याचे असे डोसाची भाजी बनवताना हे केले तरी चालते. आता बघा, हे पटकन तुटलं गेलं आहे म्हणजे आपले नूडल्स तयार आहेत. आता हे यातलं पाणी गरम काढायचं आणि मस्त थंड पाण्याखाली घ्यायचे. जाळीवरती आपण ओतून घेऊया. सगळी वाफ झाली आहे. आपण नूडल्स निथळत ठेवलेत आणि आता ह्या सगळ्या भाज्या, थोडासा गोबी घेतला आहे, थोडंसं शिमला मिरची घेतली आहे आणि पातीचा कांदा आहे. हे पण आहे. यात तुम्हाला चिकनचं करायचं असेल, चिकन नूडल्स असं, तर चिकन घेऊ शकता. आता हे थोडंसं, आता कढई तापत ठेवली, त्यात आपण थोडंसं तेल घेऊ. तेल पण काही जास्त घ्यायची गरज नाही, अगदी 2 चमचे घेतलं तरी चालेल. असं आपलं म्हटलं कुस्तं वडं. यामध्ये आपण छानपैकी आलं लसूण कुटून घेऊया. कापायला वेळ जातो म्हणून कुटून घेऊया म्हणाले. आणि अंडा करायचा आहे म्हणून अंडा ठेवला आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये सोया सॉस लागणार आहे आणि शेजवान सॉस लागणार आहे. आता चायनीज म्हटलं की आलं लसूण जास्त आलं, ते घाला चांगलं बऱ्यापैकी. त्याच्यावरती आपण बारीक चिरलेली एक मिरची घालूया तिखटासाठी. आणि आपल्याला रेड चिली सॉस टाकायचंच आहे, तो थोडा तिखट असतो. आता हे थोडंसं परतायचं. आलं लसूण अजिबात करपवायचं नाही, अजिबात असे नाही, अगदी वरच्यावर. लगेच त्याच्यावरती कांदा घालायचा आहे. एक छोटा कांदा आपण साधा कापला आहे आणि बाकी पातीचा कांद्याचा मागचा भाग आहे, पातीचा कांदा आहे. आणि पाती नंतर मागून घालूया. हे अगदी नरम करायचं, काय जास्त त्याला असं शिजवत बसवायचं किंवा करपवत बसवायचं नाही, साधं परतून घेऊया. आता कांदा थोडासा नरम झाला की आपण कोबी घालून घेऊया. आता कोबी घातला, तो थोडासा परतला की आपण शिमला मिरची घालून घेऊया. गॅस मिडियम टू हायवरती ठेवा, अगदीच कमी ठेवू नका. शिमला मिरची घातली. अशा सगळ्या भाज्या नरम झाल्या, पातीचा कांदा घालूया. थोडंसं जागा करते, त्याच्यामध्ये कापलेला थोडा लसूण आहे, कापलेला थोडा लसूण आहे, तो टाकते. लसूण थोडा जास्त असला ना की चायनीजला मजा येते. आता शिमला मिरची सगळ्या भाज्या गेलेल्या आहेत आपल्या. आता नूडल्स घालूया. पातीचा कांदा, पाती कापून ठेवलेली ती घातली. या सगळ्यांना नरम व्हायला काही वेळ लागत नाही. हे सगळ्या कच्च्याच खाण्यासारख्या भाज्या आहेत, पण छान आलं लसणावरती परतलं की मस्त चव होते त्यांची. आता नूडल्स घालूया आपण. दोन ते 3 टेबलस्पून आपण सोया सॉस घालूया. दोन ते 3 टेबलस्पून शेजवान चटणी घालूया. गॅस थोडा फास्टच ठेवा, म्हणजे पटापट त्याला पाणी सुटणार नाही भाज्यांना. आणि हे रेड चिली सॉस. आता सगळ्या सॉसमध्ये मिठाचं प्रमाण असतं थोडं.
त्यामुळे मीठ थोडं बेताचं टाका. आता आपण नूडल्स घालूया आणि त्या जर असे कावेल त्याने असे तोडूया, कारण ते लांबच्या लांब असतात. आपल्याला डोस्यामध्ये घ्यायचं आहे. मस्त आपली भाजी तयार झाली आहे. जरासं मीठ घाला, कारण आपण बघा अगदी तुम्ही म्हणजे थोडं शेजवान घातलं, विचार करून घाला मीठ, कारण आपण बघा नूडल्स उकडले त्याच्यात एक चमचा मीठ घातलेलं, ते काही इतकं नूडल्सला लागत नाही. आणि नंतर ह्या सगळ्या सॉसमध्ये मीठ आहे, त्यामुळे बेताचं टाका. थोडंसं मीठ घाला, पण वरून गरज असते. अगदी पाव चमचा, जसं तुम्हाला वाटेल. टेस्ट करून बघितलं तरी चालेल. काय आधी टेस्ट केलेलं बरं. कोणाचं असं असतं की करताना टेस्ट नाही करायचं असं तसं, पण बघा आपण न टेस्ट करता असं कोणाला दिलं आणि त्याच्यात मीठच नाही किंवा काही कमी आहे किंवा तिखटच झाले, कुठलीही गोष्ट असू द्या, तर मग ते खाताना प्रॉब्लेम होतो. त्यापेक्षा आधीच आता पीठ बघा, वर साईडला सगळं माझ्या टोपाला लागलं आहे, बघताय ना तुम्ही. पूर्ण असं वरून गेलेलं पीठ, इतकं छान आलं पीठ. आता तवा आधी तापवायचा, तापला की परत त्याच्यावरती पाण्याचे चिटे मारायचे आणि पुसून घ्यायचा कपड्याने, म्हणजे आपण तवा मेंटेन केला. याला मग कसं आपण आयत्यांना तेल वगैरे लावतो तसं लावायची काही एक गरज नाही. आपण त्याच्यात ते पाण्याचे मारायचे आणि पुसून घ्यायचं कपड्याने आणि लगेच आपला डोसा घालायचा. असा पळीनेच आपला डोसा पसरवायचा. अगदी पातळ हवा पातळ घाला. आणि आता आपल्याला हे भाजीचा करायचं आहे, थोडासा मग नरम करायचा आहे डोसा. भाजीसाठी करायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये नूडल्स घालायचे, भाजीने नूडल्स घालायचे. त्यामुळे थोडंसं असं झाकण ठेवलं तरी चालेल. आणि नाही ठेवलं तुम्ही अगदी कुरकुरीत हवं आहे ना, तर झाकण ठेवायची अजिबात गरज नाही. वरून थोडंसं बटर लावा, कारण थोडी अजून टेस्ट येईल म्हणून. नाही लावलं अगदी हरकत नाही, काही गरज नाही नाही लावलं तर, पण लावलं तर चवीला छान लागेल मुलांना. आता हे नुसतं असं वरून बटर लावलं ना तरी असं छान खाता येतो डोसा. वरून छान बटर लावायचं आणि असंच डोसा चहासोबत खायचा. एक दोन आमच्याकडे असंच म्हणजे मुलं खातात की लावला बटर, अगदी छोटा पण आणि मोठा पण, दोन्ही मुलं नुसता बटर डोसा आम्ही म्हणतो त्याला, असा बटर डोसा. आता ही शेजवान चटणी वरून लावली आणि त्याच्यावरती ही सगळी नूडल्स घातले. आपला नूडल्स डोसा तयार. अगदी सोपा, किती मस्त आहे, खायला चवीचा. यात तुम्ही पनीर घाला किंवा चिकन घाला. ही भाजी करताना जेव्हा आपण आलं लसूण टाकलं ना, त्याच्यात मग यातलं काहीही घाला. व्हेज हवं असेल तर पनीर घाला, नॉनव्हेज हवं तर चिकन घाला. आता मी हे अंडं घातले, तुम्हाला अंडा डोसा दाखवते. हे अंडं छान फेटून घ्यायचं. एका अंड्यात 2 डोसे होतात. मोठे आहेत म्हणून 2 डोसे, छोटे 3 डोसे होतात. तर हे अंडं फेटलं. आता याच्यामध्ये मी हे टाकलं. आता मी या अंड्यामध्ये चवीसाठी ऑर्गॅनो टाकलं आणि तिखटासाठी चिली फ्लेक्स टाकलं. आपल्या पिझ्झामध्ये पाकिटं येतात ना, ती ठेवायची, मग अशी उपयोगाला येतात. नाहीतर चिली फ्लेक्सचं बॉटल मिळते, आपलं ऑर्गॅनो मिळतो, ते दोन्ही घालायचं. मुलांना जरा चव पण लागते. आता पुन्हा आपण तवा आपला मेंटेन करायचा. पाणी टाकायचं, गरम होऊ द्यायचं आधी, मग नंतर पाणी घालायचं. अगदी थंड नाही करायचं त्याला. आता हे आपण अंडं आहे ते वरून लावायचं. सॉरी, यात तुम्ही कांदा वगैरे सुद्धा घालू शकता, खूप छान होतं. पिरी पिरी वरून टाकू शकता. चव आणायला तुम्हाला काय हवंय ते करू शकता, काहीही म्हणजे चवीचं घालून. यावरती पिझ्झा सॉस मिळतो, तोही लावलात तरी चालेल.
पण आता तो अंड घातलं आहे म्हणून थोडंसं झाकण ठेवते. आणि तुम्हाला असं ओलं ओलं अंड हवं असेल तर झाकण नाही ठेवलं तरी चालेल. म्हणजे झाकण ठेवल्यावरती वाफेने ते वरचं शिजतं. तुम्हाला असं ओलसर कोणाकोणाला हाफ फ्राय अंड कसं खायची सवय असते, जर ओलसर खायचं असेल ना तर अजिबात हे नाही करायचं. हे बघा आपला अंडा डोसा झाला तयार. याच्यावरती कांदा वगैरे घातलात तुम्ही तरी खूप छान. पण सारखं सगळ्यालाच असं हे करण्यापेक्षा हे अगदी नॉर्मल म्हणजे हलकं असं आहे. हे बघा असा आपला मस्त डोसा तयार आहे. हा जरा कडक डोसा झाला. हा आपला अंडा डोसा झाला. अगदी असाच चावून खायचा आणि चहाचा कॉफीचा एक कप पुढ्यात घ्यायचा. मस्त अगदी मस्त छानच असं होतं. म्हणजे बघा एकदा डोसा घेतलात की व्हेज नॉनव्हेज दोन्ही दिवस तुमचे होतात. आणि तुम्हाला बटाट्याच्या भाजीचा डोसा तर मी दाखवला, तोही छान होतो. आता एकदा आपण लाल बटाट्याची भाजी आणि डोसा मस्त बघूया, तोही खूप छान होतो. आता हा मी मध्ये तुम्हाला पातळ रस्सा दाखवला ना चिकनचा, त्याच्याबरोबर खाण्यासाठीचा हा डोसा आहे. झाकण मुद्दाम ठेवलं की तो थोडा नरम असा होतो, कडक नाही होत. करून ठेवलं तरी चालतात. म्हणजे असा हा नरमसूत आपला चिकनच्या रश्श्याबरोबर खाण्यासाठी, जसा नीर डोसा वगैरे बनवतात ना तशा पद्धतीने हा साधा असा नरम डोसा. हे बघा हे आपले डोसे ह्याच्यावर, म्हणून मी झाकण ठेवलं की थोडं वरचा भाग असा नरम झाला. हे असे पातळ चिकन बरोबर मस्त खायला मस्त रस्स्याबरोबर. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघा आणि करून बघा, खरंच खूप छान होतात. नमस्कार.